राजू आता हॅलो 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 कंटाळा येऊन गेलाय, कंटाळा होता. हे बाळा कंटाळा येऊन गेलाय. इकडे बघा कंटाळा, साऊथचा कंटाळा बघितला का कसा आहे तो बघा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकाला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बोचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा असा झाली जीवाचा याद करता कशाला. थांबा जरा तुम्ही. गोवानी काढले नाही काम 2 तास, बरोबर आहे ना. गोवानी किती काढले? त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च गायली आहे ना. 2 तास घेतो नुसतं फरमाईश मध्ये. आयोजक मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही, पण मी काय म्हणतो यांनी शेवटी नमान केली ना नमान. मग जर ह्यांना नमान करायला सांगितलं होतं तुम्ही डबल बरी का ठेवली? कोणाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत, बरोबर आहे ना. शाहीराने नमन केलं की नाही? शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्न होऊ द्या, पण शक्तिपुऱ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या, भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या, पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे. नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का हो? एखादं सांगा आता, नमनात कोण शक्ती तुला करतो? करतो? कुठल्या मुळा नमाना शक्ती तुला केला नाही? मग शक्ती तुला नमान कसा होतो? आली आली आता तुझी पाली आली, राणा होणार, राणा होणार. मी काय म्हणतो ते आल्यापासून एकच म्हणतात कांताला काय म्हणतो आल्यापासून राणा होणार. मी काय म्हणतो राणाचा व्हायचाच आहे ना तर ही भारी सांगू द्या शे म्हणा आपण ह्यांच्याने माझी कुस्तीला. मी काय म्हणतो राणा व्हायचाच आहे ना, काय रे बोललो राणा करायचं ना कुस्तीला आपण, हा कुस्तीला. मी बाय आहे हा बापी आहे. ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपी नाही पदर ना. मी काय म्हटलं मी बाजू म्हणतोय आधी मायाची, मी काय साडी लावून आलो. आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे, पैसा आलो. मी काय म्हणतो माझ्या डोक्यात फोटो टोपी आहे, ह्यांच्या डोक्यात टोपी. ते काय म्हणतात हिच्या डोक्यावर काय पदर हा. आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी व्हायची म्हणतोय, पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोळ्यांचा 2 पायांचा आणि नको तिथल्या पायाचा मी पण पुरुष आहे, बरोबर ना. कमी बाई आहे आली का आली. आता काय येते ती मला पण बघू दे. पाणी आली पाणी. वाद्यास कावलं बुवा काय तुम्ही सुंदरच केला, तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला, पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश केल्या ना बुवा, तर तुम्ही एक काम करायचं 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना, 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या, चांगली गोष्ट आहे. मग त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया है ना, दुसऱ्या बारी 2-4 घेऊया. बुवा खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणता काही नाही बोला तुम्ही आपलं घर बोला पण कंटाळली बुवा पण कंटाळला, मला पण झोपायला लागली बुवा. आता बारी संपत आता बारी संपत आता बारी संपत बाबा काय माझा म्हणतात माझी 40 गाणी आहे. अरे आमको काय आंडू पांडू समजा आणि तुम्हाला बोललाय कोण मॅडम माझी 40 गाणी. अरे बाबा हो हो कासारागड माझी एवढी गाणी आहे, माझी तेवढी गाणी आहे. माडीच्या गो पाठी मागे माडीच्या गो पाठी मागे भट गेला लग्न लावून भट बघितलं लग्न पण लावलं सगळ्या कामात गोवा माणूस भारी. विषय एकच कोणी न पळून जाऊन लग्न करू नका. वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका. पण मी काय म्हणतो ज्या आता पळून जात आहेत किंवा जे पळून घेत आहेत बघ काय म्हणतो ज्या पळून जात आहेत आणि जे पळून घेत आहेत
त्यांच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाही, ह्यांचा काय दुखतोय? व तुमचा विषय चांगला आहे, विषय चांगला आहे. ज्या आई बाबानं आपलं हगनमुक्त केलं ती पोर असो बापाच्या हातावर तुला देऊन निघून जाते. पण मी काय म्हणतो बुवा, जग लय चंद्राव गेला. तुम्हीच अजून गीता उभी मंडपात गीतीन दूर न होता वा, गीता उभी मंडपात गीतीन दूर न होता वा, पण मी तुला शोभे सुन तुम्हाला. साडेसातीचा फेका चालला सगळा. तुम्ही बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, घाणा जो बरीला यांना बारीला बोलवलं का गरज नाव आहे. तुम्ही बारीला आलो ना, बारी पुरताच मला. तर विषय काय बोका म्हणतात, 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो. माझं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लगीन सरायचे दिवस आहेत. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकामा आहे, तेवढ्या वेळेत बोलत आहे हे बारी नाही करत. त्यांचा साज म्हणतात आम्ही उतरवतो, पण तेवढ्या वेळेत हे रिकामा आहे. यांना घेऊन जा फुकट. अरे खाना जो बरीला, बायकांना गाणी पाठणार काय साहेब, बायकांना गाणी एवढी पाठणार एवढी गाणी आपल्या विकास मंचची कोण पाठणार? मग एवढा आपल्या का भट असताना भटाची गरज आहे कशाला? फुकट फुकट 500 रुपयाचा गडी 300 रुपयाची घेऊन जा. कसा पण वापरा, आपलाच माणूस आहे. मजुरी किती? 500 रुपये, 200 रुपये जीएसटी कट, 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला मोहन घाला घरात. खाना जो गंमत मध्ये शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती, शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याडबुवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहितीये. पण आज शाहिराणी कार्यक्रम चांगला केला, त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती म्हणजे मला नाही पटली. काही गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी, माणसाने ऍक्टिंग करावी, ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना? अरे गीता उभी नाही बाई माणूस कारण झाला नाही कोणाचा अजून, ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय. लग्नाची गाणी, धान्याची गाणी, साखरपुड्याची गाणी, जात्याची गाणी, माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा 300 रुपये गडी तयार आहे. आणि मजुरी झाले 500 रुपये, गडी किती रुपये तयार आहे? 300 रुपये. बरं म्हणता राडा होणार काय काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापे दानांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तिवादी नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो, त्यांच्या व्हिडिओ बघत आलो, ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटकरी माऊली यांच्या गर्दीमध्ये व्यायाम उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलबाई राजापूर, संकेत गोरे नांजा, रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा भाऊ कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. म्हणून विषय कसा आहे बघा, शाहिरांनी कार्यक्रम सुंदरच केला, मी नाही म्हणतच नाही. पण राडा म्हणा, हा म्हणा, ता म्हणा, हो मी म्हणतो बारी संपू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस चालतोय ना, बारी संपू द्या. राडा म्हणा होते मग काय होते राडा म्हणून विषय आहे का? आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणाल की म्हणता बिरगात म्हणता कॉम्बिनेशन नाटक देतात, बरोबर बोललं ना बुवा? बोललं ना? झोपा येतात माळीच्या गो झोपा नाही. मिरगात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखण्यामध्ये हे म्हणतात कोंबडी. कुणी गावमध्ये पोरा भरपूर आहेत, मिरगात कोण कोंबडी कापतो? हा असा लाल लाल तुझ्याचा कोंबडा तो पण अरे लाल लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा कोंबड्याचा तुरा नुसता वर ना, इकडनं पण सगळा तुराच आलाय कोंबड्याला. बघा तुरा नुसता कोंबड्याचा वर आहे, सगळीकडनं तुरा आहे ना. बघा चुकून तर पिसवा शिरली त्या कुठं भेटली त्याचा पत्ता लागायचा नाही. वा हो वा उगाच आपला तुम्ही आहे ना
लड्डू मुत्या म्हणू नका. मिरगात कोंबडी कापत. मिरगात काय कापतात? तो पण केवढ्या लाल शिरगोलीचा. मग आता विषय काय बघा. आता मी काय म्हणाल, बरं एकदा मला म्हणतात ही माझी बायको, एकदा म्हणतात श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ लावा. मग मी म्हणतो मुक्काम केलंबे, मुक्काम निवली पोस्ट केलंबे गावचे हगंदरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ नामरे. चला उडव उडव उडव. आता मी काय म्हणतो ऐका. म्हणून हे माझं पतिदेव बरोबर ना, मी ह्यांची बायको होता. आम्ही दोन नवरा बायकोनी काय केलं बा, दोन कोंबड्या पाळलं, एक कोंबडी पाळली. विषय आहे का मित्रांनो? तर विषय काय झाला, तो जो काळ्या शिरगोलीवाला जो कोंबडा आहे लय आगाव आहे, तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्या लय त्रास देतोय. मग बायको काय म्हणते, घरी अगदी चालून मिरगत असं तोंडावर आलाय, ह्याचा गेम वाजून टाकू लगेच. विषय कसा आणलाय बघा. म्हणून म्हणतो अरे थकीत खूप या काळीच हे, मग याद झाली यायची ताईची, सोडा की हात वजाची अहो नजर इकडं ताईची. म्हणून म्हणतोय बायको काय म्हणते नवऱ्याला, ऐका हा काळी तोरी कळी याचा देऊया बळी. आणि हा जो काळ्या शगोलीचा हा ही बायको म्हणते, हा जो काळ्या शगोलीचा कोंबडा आहे ना हा लय आगाव आहे. बायको काय म्हणते, अहो काळी तोरी कळी याचा देऊया बळी, खरी गरज हाय या काळ्याची. काळ्या कोंबड्याच्या विषय कसा आहे, काळ्याची माझ्या गुलाची, काळ्या कोंबड्याची. अहो काळी तोरी कळी याचा देऊया बळी, खरी गरज हाय या काळ्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय, आज तुला मी काय ठेवत नाही, आजच तुला नाहीसा करून टाकतो. नाही धडगत आज या साध्याची. बायको म्हणते अहो धनी याची मान आजच हाकून टाका. नाही धडगत आज या साध्याची, नाही धडगत आज या साध्याची, या लांबोरी शिरवली वाल्याची, आज या साध्याची, या लांबोरी शिरवली वाल्याची. तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या धुरीवाल्या प्रसाद परशुराम घाणेकर दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा वाहनाचा पारितोषिक मानाचा मुजरा. तर शाहीर विषय काय, तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप क्वालिटी शाहीर आहात. तुम्ही काय करा माहिती, ओके साहेब, चंद्रकांत दादा जाधव गाव कडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नामोरे अशी हार जितीची वारी काय भय तो त्यांचे भर. म्हणून विषय कसा मित्र ऐका, विषय काय, शाहीर काय म्हणतात, 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची.
मी काय म्हणतोय, तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या तुऱ्यांमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात. तुम्ही काय करा माहितीये, तुम्ही म्हणता आम्ही साथ चढवता आणि साथ उतरवता. बुवा आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, शिमगा झाला, एप्रिल झाला, मे झाला, वर्षाच्या 12 महिने बुवा लोकांनी शब्दचक्राला पसंती दिलेली आहे. तुम्ही बुवा एकदा साथ चढवलाय ना, तो उतरवू नका. तुम्ही भारी करून बघा, तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय बुवा मजा येते की बाहेर पाया करायला. पण खरं सांगतो तुम्हाला, लय बुवा मजा येते. परत बुवा म्हणतात या ना, काय म्हणतात येत नाही, काय म्हणतात या ना, काय येत नाही. बुवा माणसानं जेवढं पसतं, जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही, पण जे मला गायला येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी तोडकं का होईना पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो. बुवा विषय शाहीर, विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो ऐका, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो शाहीर. तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडणार तर तुमचं एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही आज सुरात नाही तुम्ही बुवा धुरात होता वर. अरे आमको काय आंडू पांडू समजा. अरे पण हो हो, तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला? कोण बोलला? मी बोललो. तुमची शीघ्र कवी माझी 40 गाणी. हो बुवा, पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 लिहा. गणपती बाप्पांना तुम्हाला अजून तळमळ देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होते. 40 चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास कांबळे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या बारीपासूनच तुम्ही लागले हवे तोडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रंग असलेला रावण जाताना भीक मागून गेलाय तुम्हा. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं हवे चालू. गर्वाचं गर्व हे नेहमी गौरवच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा बदला बघू. त्या संगीतकाराला समजा काली चहा ते वाजवतात, काळी एक लाव काली चहा. बरोबर आहे ना? नाही बरोबर? म्हणून सांगतो बुवा तुम्हाला हा सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर चोंडा खालचा. त्याला एक टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर चोंडा खालचा. गाणं वरच्या स्केलचं असेल चोंडा इथं वरील अगदी चांगलं करतात. म्हणून म्हणायचं आहे विषय आहे कोकणाच्या गाण्याचं. मित्रांनो, शाहिरांनी भरमसाठ फरमाईश केल्या, भरमसाठ. पण शाहीर गेल्या वर्षी तुमच्यासोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं, शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं. मित्रांनो, पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी ह्या एका गाण्यामुळे मित्रांनो फ्लॉप गेले ना. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नाव रूपाला होता, पण राजेश बुवाला ओळख दिली एका माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या समज या रसिक माय बापाला. म्हणून म्हणायचं आहे आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे, मी स्वतः रत्नागिरीतला आहे, शाही रत्नागिरीतला आहे. म्हणून लोकांना होते माझ्या रत्नागिरीचे त्याचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर.
दुसरा विषय शाहीर काय म्हणतात की म्हणतात अरे मी धुरेवान आहे, अरे मी धुरेवान आहे, मी फळाला धार काढून ठेवलेलीच आहे पण शाहीर. विषय कसा आहे तुम्ही फळाला धार लागली हवी तशी काढा, पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय रे बोलानो म्हणून हा बक्षीस आलेला आहे रविराज दत्ताला मोतेकर गाव साखर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा. तर विषय काय फाळ कोण म्हणतात मी फाळाला धार लावून आलोय पण कधी कधी फाळ पण तुटतो. पण जमीन कशी राहते जाग्यावर, जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाल मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फालाला पण फाल मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात अरे लेगा माझा पिवळा झाला तर धुणारी माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेगा खरंच पिवळा केल्यावर तर होईल ते नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा, विषय कसा आहे अहो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना, बायको वयात कशी आहे लहान आहे. तुम्ही लेगाचा पिवळा केला होता लगेच बायको धुवाय देऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं बायको वरडाल स्टुपिड कुठलं. बायको लहान आहे का बायको का समजून घ्या आहे ना, बायको कशी आहे लहान आहे बायको थोडं समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती आपण चांगल्याला चांगलाच बोलणारा माणूस आहे पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा ऐका. आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर गोवा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा फसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका, बाप दाखवणे श्राद्ध करा असा करणारा मी शाहीर. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे गोवा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. तर शाहिरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या जातात काय नाही पाठवलं. अक्षरदादा वेळवेळकर तुम्ही यजमानी माणस आहात इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही आता पटवूनच नाही घेत आहे ना. आकडी आहे ती कोयती, आकडी जरी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना. अरे बस सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न बोलतो बॉन्सर. हा पुढचा विषय गातोय आडवळकी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून ओळखी नवळक तुम्हीच काढली मोत्याचं बोलून अहो आबा जरा सरकुल बसा किली जरा सरकुल बसा किली हात जोडीत चाललं. विषय कसा सांगावा आता बिरगाची राखण झाली, बिरगाची राखण झाली. सध्या गावाला नाव आहे फोडबेड चालय बरोबर ना, शेतीची कामं चालय फोडीची आणि बेरीची. तर बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काय म्हणतो ऐका. बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका. मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पाहिलं. बायको काय म्हणते अहो धनी मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पाहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल धरा नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते घरात जो बैल पाळला तो बैल कसा आहे काळ्या रंगाचा त्याला लांब दोरीला बांधून ठेवलाय, त्याला कासरा केला लावलाय, लांब कासरा लावलाय त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती आपण गावाला सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगराला धरतो तेव्हा बैल उधळतो ना बैल जेव्हा पहिल्यांदा नांगराला धरतो बैल कसा होतो उधळतो. बायको काय म्हणते आव लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय काम हाय याचा हो बैल. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल, याला सोडू नका तुम्ही सैल धरा नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल धरा नांगराला काला हवैल.
होतं या ठिकाणी शाहीराणी बरं विषय माझ्या गवळणीचा त्यांनी भाग दिला. मला म्हणतात बुवा तुमच्या गवळणीचा भाग देतो. आता गवळणीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवळणीचा भाग चांगला असेल तर शाहीराणी त्यांची गवळण चालू केली. चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर सगळ्यांना 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुरीमध्ये नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणबॉय यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जिजुदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सुनीलदादा डाबर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तीवाली शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरीवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणबुवा असा सामना आमच्या दोन शाहिरांमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोले. तर विषय आहे गवळणीचा. शाहिरांनी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यांनी केली ह्यांची गवळण चालू आणि म्हणतात गवळणीत म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळण आहे राजेशाही कानाची है ना त्या डोईवरचा पदर आला कुठं बाई त्यातला काना पण गायब झाला त्यातला काना पण गायब त्यातली राधा पण गायब. काय म्हणता चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणाल डोईवरला पदर खाली ठेवू नको. शाहीर ओ शाहीर तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या खालच्या पोरांना शोकांती काय माय मावल्यानो डोईवरचा पदर खाली पण ठेवत नाही. डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकू दादा डोईवरचा पदर पण खाली ठेवतो त्या खेळल्यातली वस्तू आहे ह्या भांड्यात टाकला त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो त्याला पण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची 40 गाणी आहे पण बुवा तुम्ही जेवढा मोठा तेवढा खोटा बुवा. लक्षात आलेला आहे. बिग फॅन मी कोकण करणार युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं भारतात प्रदर्शन आलेलं आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात झाला काय तो एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नाही काय तो आणि म्हणून दुसरा विषय शाहिराणी तो मला त्यांच्या गवळणीला भाग आता मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही. त्या गवळणीत राधा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा पदर आला डोईवर पदर आला काय जण जीवाचा वनवास सगळं झाले ते. डोईवर पदर त्या गवळणीत राधा पण गायब आणि काना पण गायब म्हणतात. कानात म्हणतात काय राधेला फसवी सवला नाही हे म्हणतात काय सांगू नका लोक येडी बाकीचे सांगतात ती येडी हे मोठे शहाण बुवा. राधेला म्हणतात कानात काय फसवलं याला लय माहिती त्यांना काय त्यांचा अभ्यास काय साधा लय मोठा बुवा लय त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय बरं शाहीराणी हा ताई गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाईक घराणे गाव साखर बामणवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी असा मित्रांनो हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. गावाला मित्रांनो सामना आहे 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. शाहीर मनाचा हा स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र बुवानी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा छोटा पत्ता बघू सगळ्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते स्टायलिश स्तवन गायला सुंदर स्तवन होतं. या वस्तीत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही माझा हाल बघून तू दोन पावलं खाली आवला अगं राग अचानक हे येडू आलंय घडून कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात गाताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह गाडीमध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही
तुम्ही काय लोकांना सुरुवात देताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला फरमाईश 10-20 येऊ द्या. काय म्हणतो ऐका, मी काय म्हणतो, तुम्हाला चालू गाडीमध्ये फरमाईश 10-20 येऊ द्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात घालतोय, आपण किती सुरात करतोय याचा बुवा पहिला अभ्यास करा. लाल लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही बुवा. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात तुरेवाले, पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं गोंधायचं गाणारा, ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील, त्याचा पुढचं मग तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच म्हणा. बुवा तुम्ही बेसूर राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बुवा लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चॅनलमध्ये ठेवतोय मित्रांनो, बारी माझ्या ठिकाणी संपवतोय. कारण बुवाने घेतलेले 2 तास मिरगाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचाच आहे. म्हणून विषय कसा आहे ऐका. तेव्हा दुसरा एक मुद्दा असा होता, या ठिकाणी पाणबुडी शिलेदार विश्वनाथ डिंगरकर मी भादगावकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक दिलेला आहे. शाहिरी म्हणाचा मुजरा करतो. तर शाहीर हा घेऊया, फरमाईश घेऊया, फरमाईश आलेले आहेत घेतो मी काढून. तर विषय असा आहे, शाहिरांनी जो मगाशी नमनाचा विषय केला, शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय, तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा, पण एकंदरीत जर विचार करायला गेलात ना शाहीर भले फरमाईश तुम्हाला करू दे, तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात, आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचंच असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना, गाडी विषय काढायला लावा मावशीला. ए पोरीनो मावशी कशी मावशी आहे बघा, नमनातली दाढी विषय काढा, एक नंबर चिकणी माल आहे मावशीचा. म्हणून विषय कसा बघा, पुढचा विषय काय आहे, एक म्हण आहे मित्रांनो, साधू संतांची म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची म्हणता पावले. बोले तैसा चाले त्याची म्हणता पावले. विषय कसा आहे बघा, आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे, म्हणजे तो त्यांना पचेल सांगा मी काय म्हणतोय विषय आहे का. म्हणून अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी, घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी, नाही वागन बुवा तूच ठिकाण, नाही वागन बुवा तूच ठिकाण,
बोले तैसा जगी सोचाले, बोले तैसा जगी सोचाले, त्याची वंदनावी पाऊले. साधू संत हे सांगून गेले, साधू संत हे सांगून गेले, एक असे पर्वत झाले. झाली माझं इकडं, आणि जगी टिकलं, आणि माझं इकडं, आणि जगी टिकलं. नीती धर्माचा सूर नेता, नीती धर्माचा सूर नेता. असं बोलणं आहे लोक ठोकर, असं बोलणं आहे लोक ठोकर, याचा विचार कर तू चोख. असं बोलणं आहे लोक ठोकर, याचा विचार कर तू चोख. दुसरा मुद्दा मगाशी मी थोडी फरमाईश दिली आहे. ती फरमाईश अशी आहे, अमोलबाई संगीतदादा गोरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक आहे. हे फरमाईश आलेली आहे, वेळी झाली राधा तुझ्यासाठी. अतुल पेजे गाव डिग्री संगमेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक. प्रसाद परशुराम झाडेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो, जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एक गाणं केलं होतं आणि त्याच गावचे बरीचशी मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांची फरमाईश आलेली आहे की कळसवली गाण्यावरती गाणं होऊ दे म्हणून. मित्रांनो, हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं युट्यूबवरती आलेलं आहे. फरमाईश केली त्याची एका बोकड्यामध्ये. मायेच्या मातीत, मातीच्या कुशीत वसराय मानान, राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान. गाव कळसवली नांदे आनंदान, आई कालिकेच्या किरपेन. गाव कळसवली नांदे आनंदान, आई कालिकेच्या किरपेन. त्या गाण्याची फरमाईश गवळण्याची एका मोठ्यात घेतोय. त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे, ती एका मोठ्यात घेतोय आणि माझे वाईट कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतात तसा बरोबर. म्हणून विषय आहे, गवळण आहे, वेळी झाली दादा तुझ्यासाठी मदत करण्यासाठी.
सोलकर वी अंधेरी संगमेश्वर ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक केलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. काय काय आदिश्री रणजित उतेकर या आमच्या ताईच्या माध्यमातून आमचे निशांत सुतार यांच्यासाठी 100 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे विकास गणपत बलप दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. छोटा उचलावरचा आवडतो काय कार्यक्रम का शेवटचा विषय घेताना बारी संपवलाय. मला पण जायचं आहे गावाला आणि तसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला भीमावडी न बोले रामू रामू रमाईला. मला म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा माझा इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा. माझ्या ध्रुवप्रिय गजानन आणि या सुंदर पवईचा माझ्या या राजेच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व शिलेदार आहेत माय माऊली आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शामिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काही या शाहिराकडून आपली वेळी वाटली सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड मानून घ्या अशा आशा बाळगतो. शाहिराला देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.
कार्यक्रम अतिशय बहारदार कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न होत असताना आपण शाहिरांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत। सदालाल घराण्यातील गुरुवर्य कैलासवासी भिकाजी बुवा तळवी, कृष्णा हुतेकर, शंकर तळवी यांचे वस्ताद दौलत निकम, विजय निकम, राकेश